आज आपण संगमनेर तालुक्याचा विचार करतोय, तर संगमनेर तालुक्यात झालेल्या एकूणच विकासाबद्दल तुम्ही काय बोलाल? विकास म्हणजे कोणत्या संदर्भात म्हणताय? शेती असेल, आर्थिक असेल? आता विषय असा आहे, आमचे बाळासाहेब थोरात हे 40 वर्ष आमदार राहिले तिथं. त्यांनी बाजारपेठ फुलवली. पूर्ण दूध संघामार्फत दूध डेअरी, पशुपालन यात काम केलं गेलं. त्याच्यानंतर शेती व्यवसायासाठी निळवंडे धरण आणि त्याचे कालवे हे बाळासाहेब थोरातांनी पूर्ण केले. त्यामुळं पूर्ण एका म्हणजे जो तळेगाव असेल, खालीपार लोणी तिकडं इथपर्यंत पाणी गेलं. शेतकऱ्यांना समृद्धी ही निळवंडे पाण्यामुळे आली आणि त्याचं काम बाळासाहेब थोरातांनी केलं. त्यानंतर दूध संघाने दुधाची जी शेतीला जोड व्यवसाय आहे त्याच्या मार्फत दूध संघामार्फत गावगाव डेअऱ्या उघडल्या, संस्था ओपन केल्या. त्याच्यामार्फत शेतकऱ्यांचा अजून विकास झाला. त्यानंतर आत्ता करंट दिवाळीला आमच्या दूध संघाने बाळासाहेब थोरातांच्या मार्फत म्हणजे मार्गदर्शनाखाली ज्या संस्था चालतात त्यात कारखाना असेल, कारखान्याने आम्हाला 3200 रुपये भाव उसाला दिला आहे. त्याच्यानंतर दूध संघाने 45 कोटी रुपयाचं रिबेट अनामत हे वाटप शेतकऱ्यांना केलं. त्यामार्फत आमची संगमनेरची बाजारपेठ फुलली. पूर्ण महाराष्ट्रात संगमनेर तालुक्या इतका सदन तालुका हा कुठेही तुम्हाला म्हणजे दिसणार नाही. आमच्या संगमनेरचं एस टी स्टँड असेल, प्रांत ऑफिस असेल, महसूल विभाग असेल, कोर्ट बिल्डिंग असेल, संगमनेरची पोलीस कॉलनी, पोलीस स्टेशनचे कामं असतील, तुम्ही कोणतीही बिल्डिंग जाऊन बघा, एकदम भव्य आणि दिव्यचे. महाराष्ट्रात तुम्हाला एकही बसस्टँड एवढं मोठं दिसणार नाही एवढं आमच्या संगमनेर तालुक्याचं. हा जो विकास आहे हा फक्त आणि फक्त बाळासाहेब थोरातांनी केला. त्यामार्फत माणसांना समृद्धी आली. आज हे जे वातावरण आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या इलेक्शनला साहेबांचा एक अल्पमताने 10,000 मतांनी पराभव झाला. याला फक्त आणि फक्त कारण हे जे मतदार याद्यांची घोळ, त्याच्यानंतर तरुण युवकांना धर्माची जी आपण म्हणतो ना धर्म 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 याच्यात गुंतवलं गेलं आणि त्यामुळं ह्यो एक पराभव साहेबांचा झाला. बाकी पराभव होण्याचं कारण दुसरं काही नव्हतं. काय अतिशय खालच्या पातळीचं राजकारण केलं गेलं त्यामुळं साहेबांचा पराभव झाला. आता याच्या पुढे जर आपल्याला संगमनेर तालुक्याचा विकास करायचा असेल तर तुम्हाला काय वाटतं त्यासाठी कोण नेतृत्व या ठिकाणी गरजेचं आहे? नेतृत्व थोरात साहेबच, वलनसोल बाळासाहेब थोरात. विकासाची दृष्टी आहे, प्रत्येक गोष्टीत काम आहे, प्रत्येक घटकावर कला असेल, सांस्कृतिक असेल, शेतकरी असेल, त्याच्यानंतर व्यापारी वर्ग असेल, प्रत्येकाला एकदम पोषक वातावरण आहे संगमनेर तालुक्यात. कोणालाही अशी दमबाजी नाही, कोणाला दडपशाही नाही, एकदम प्रेमाचं राजकारण आहे. त्यामुळं बाळासाहेब थोरातच हेच तालुक्याला भविष्य देऊ शकते. आता सध्या तुम्ही बघताय आमचा तालुका, तुम्ही चौकशी करा की वातावरण किती खराब झालं आहे. एक कुणीतरी आज कालची परवाची न्यूज आहे, एक राजकीय पक्षाचा 100% आमचं आता साधारण पुढल्या महिन्यात 1 वर्ष होईल आमदार जे कोणतंही भाषण उचका, मी धर्मासाठी हे करेल ते करेल. अरे मी म्हणतो तुम्ही शेतकऱ्यांसाठी करा, कष्टकऱ्यांसाठी करा. धर्म कष्टकरी शेतकरी बघत नसतो, गरिबीला धर्म नसतो. सगळ्या धर्मात गरीब लोक आहेत सगळ्यांचं. आपण तालुक्याचे प्रतिनिधी आहात ना, तर पूर्ण तालुका तुमचा आहे. त्यात एका धर्माचे लोक तुमचे आणि दुसऱ्या धर्माचे लोक दुश्मनी असं नाही होत. त्यामुळं धर्माचंच राजकारण होतं आहे. त्याच्यानंतर मतदार याद्यांचा घोळ, प्रचंड मतदार याद्यांचा घोळ केला गेला, त्यामुळं प्रॉब्लेम झाला.